दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। आरोग्य विभागात नोकरी लावतो म्हणून 9 लाखांची फसवणूक। विश्रामबाग पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा। जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ सहाय्यक आणि आरोग्य सेवक पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांना तब्बल 9 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी तिघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात भरतीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी अभिषेक शिवाजी देसाई याने गीता क्षीरसागर राहणार सांगलीवाडी, अविनाश आनंदराव जाधव राहणार माळवाडी आणि नीरज क्षीरसागर राहणार सांगलीवाडी या तिघांविरुद्ध तक्रार दिली आहे। वरील तिघा संशयितांनी अभिषेक देसाई, नितेश दिनकर शिंदे आणि भारत बाळासाहेब माने या तिघांना जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ सहाय्यक आणि आरोग्य सेवक पदावर नोकरी लावतो असे आश्वासन दिलं होतं। यासाठी अभिषेक देसाई याच्याकडून 4 लाख रुपये, नितेश शिंदे याच्याकडून 2.5 लाख रुपये आणि भारत माने याच्याकडून 2.5 लाख रुपये असे 9 लाख रुपये संशयितांनी डिसेंबर 2023 ते मार्च 2025 या दरम्यान घेतले होते। पण रक्कम देऊनही जिल्हा परिषदेमध्ये नोकरी न लागल्याने फसवणूक झालेल्या तिघांनी संशयितांकडे रक्कम परत मागितली, परंतु रक्कम परत देण्यास टाळाटाळ केल्याने तिघांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। याबाबत विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत।